मंडळी, खरं तर पास्ता हा इटालियन डिश आहे, पण आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देखील आजकाल घराघरांमध्ये बनवला जातो बरं का. लहानांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पास्ता खूप आवडतो. बनवायलाही अगदी सोपा आहे, पण चव मात्र भन्नाट लागते. चला तर मग वेळ कशासाठी घालवायचा, पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून मी गॅसवरती मोठं भांडं ठेवलं. त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं तेलाची धार सोडायची. याने काय होतं, आपला पास्ता जो आहे तो मोकळा त्याच्यामध्ये शिजला जातो. तर उकळी आणून देऊयात पहिल्यांदा. तरी ते पाण्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे आणि यामध्ये आता मी 1 वाटी पूर्ण भरून पास्ता घेतलेला आहे. तर पास्ता तुम्ही कुठलाही घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. तर या प्रकारचा मी पास्ता घेतलेला आहे. तर आता याला मिक्स करूया पहिल्यांदा व्यवस्थित असं पाण्यामध्ये, कारण की टेम्परेचर लगेच कमी होतं आपण जास्त क्वांटिटी त्याच्यामध्ये टाकली तर. पास्ता इथे आपला शिजत आलेला आहे, म्हणजे अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये शिजून जातो त्याच्यामध्ये. कारण जास्त वेळ शिजवला तर तो तुटू शकतो, त्यामुळे आपल्याला लगेच पाण्याबाहेर त्याला काढून घ्यायचं आणि 1-2 वेळा थंड पाण्याने धुवून आपण त्याला सेपरेट करून ठेवायचं. म्हणजे काय होतं, पास्ता खूप छान असा होतो. तर त्यामधलं गरम पाणी ओतून काढून मी थंड पाण्याने पुन्हा 2 वेळा चांगला धुतला आणि व्यवस्थित असं सगळं पाणी काढून घेतलं त्यामधलं. आता इथे गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं. तुम्ही बटर पण घालू शकता, अगदी छान लागतो. बारीक चिरलेला लसूण घातला आहे मी इथे थोडंसं. छानपैकी तेलामध्ये परतून देऊयात. आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आता 1-2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. त्या आपण छानपैकी तेलामध्ये परतून घेऊयात. तर पास्ता आपल्या आवडीनुसार बनवला जातो. तुम्हाला कुठले इन्ग्रेडियंट्स घालायचे त्यामध्ये, कुठले नाही. तर भरपूर असे रेसिपीज आहेत अजून. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे त्यामध्ये. तर तुम्ही कांदा नाही घालायचं असेल तुम्हाला तर नाही घातलं तरी पण चालेल, पण मी घालते इथे. तर याला पण थोडंसं मऊ करून घेऊयात. तर खरंच खूप छान लागतो पास्ता, सगळ्यांनाच आवडतो. तर यामध्ये आता आपल्याला घालायचं शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली. त्यानंतर थोडंसं टोमॅटो पण घालून घ्यायचा बारीक चिरलेला. तर म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये साहित्य. तर याला पण छानपैकी 1-2 मिनटं परतून घेऊयात. तर 2 मिनटं झालेले आहेत. आणि यामध्ये आपल्याला घालायचं मेयोनीज घालायचं 2 चमचे. तर व्हाईट कलरचं मेयोनीज घालतो आपण. त्यानंतर 1-2 ते 3 चमचे इथे मी टोमॅटो सॉस घातलेला आहे. तर छानपैकी आपला जो मसाला आहे त्याचा तो तयार होईल पास्त्यासाठी लागणारा. तर आता इथे छानपैकी शिजलं आहे, ते मिक्स झालं व्यवस्थित. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे मी. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपला जो पास्ता मसाला असतो तो घालायचा आहे थोडासा. काही नंतर घालायचं आहे आपल्याला. तर मी दाखवते तुम्हाला कुठला पास्ता मसाला घ्यायचा आहे ते. तर इथे पास्ता घालून घेऊयात आता. हे पाहू शकता किती मोकळा सुटसुटीत झाला आहे ते. हे पाहू शकता, हा पास्ता मसाला मी घातलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा थोडंसं वरतून पण घालते. चवीनुसार पुन्हा एकदा थोडंसं मीठ घालायचं, कारण ऑलरेडी आपण अगोदर पण घातलेलं आहे. तर मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं. जास्त वेळ आता आपल्याला गरम करत नाही बसायचं आहे. तर मिक्स झाला आहे मसाला पूर्णपणे पाहू शकता. आणि आता बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालून तुम्ही याला पुन्हा एकदा थोडंसं 1-2 वेळा हलवू शकता. तर छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपला पास्ता इथे तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी इथे. आणि खूप छान झाले. असं तुम्ही यामध्ये चीज घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार अजून थोडंसं ज्युसी करू शकता. तर इथे पाहू शकता आपला पास्ता छान असं तयार झालेला आहे. मसाला कसा लागला छान असा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की बनवून पहा. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.